महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हे नाव केवळ आडनाव न राहता एक प्रभावशाली ब्रँड बनले। प्रबोधनकार ठाकरे यांनी सामाजिक प्रबोधनाची मशाल पेटवली, तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती मशाल राजकारणाच्या रणांगणात नेली। त्यांच्या शैलीदार भाषणांनी, स्पष्ट विचारसरणीने आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावरती घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे त्यांनी जनतेच्या मनामध्ये अढळ असं स्थान निर्माण केलं। त्यांचा वारसा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पुढे नेला, तर पुढील पिढीतील आदित्य ठाकरे हे सध्या शिवसेनेचे प्रमुख युवा नेतृत्व बनले। मात्र या राजकीय वंश परंपरेपासून दूर राहून एक ठाकरे आता मनोरंजन सृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा पुत्र ऐश्वर्या ठाकरे लवकरच रुपेरी पडद्यावरती पदार्पण करणार आहे अशी माहिती आहे। ऐश्वर्याला बालपणापासूनच अभिनयाची आवड असून त्याने यासाठी खास प्रशिक्षण सुद्धा घेतलंय। 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानीमध्ये त्यानं असिस्टंट डायरेक्टरचं काम सुद्धा केलं होतं। तर गेल्या 5 वर्षांपासून तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय रोवू पाहतोय। तर आता तो प्रसिद्ध बॉलिवूड डायरेक्टर अनुराग कश्यप यांच्या सिनेमातून बिग स्क्रीनवरती झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे। ऐश्वर्या ठाकरे याची ही एंट्री म्हणजे ठाकरे घराण्याच्या वारशाची नवी वाटचाल असेल, पण राजकारणात नव्हे तर रुपेरी जगतात।